नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे वनवाशा मारुती येथे. दिनांक 27 डिसेंबर 2025. वेळ आता झाली आहे सकाळची 9. आपण आलो वनवाशा मारुती इथे महाप्रसाद वगैरे दर शनिवारी राहते मित्रांनो. आणि सुंदर मंदिर आहे, मी तुम्हाला दाखवतो. बघा सीन किती छान आहे. खूप गर्दी आहे इथे गाड्यांची. शनिवारी मंगळवारी खूप गर्दी राहते इथे. बघा खूप गर्दी आहे इथे. महाप्रसाद चालू आहे छान. सगळेजण महाप्रसाद घेऊन राहिले. तर कोणाचा तरी महाप्रसाद आहे. झाला बाहेरून मंदिर असं दिसते. इथे महाप्रसाद चालू आहे छान. हे बा इथे महाप्रसाद चालू आहे. दर शनिवारी राहत आहे. हां, इथे पाण्याची व्यवस्था आहे छान. आणि हे बघा वनवाशी मारुती देवस्थान, वडगाव रोड, यवतमाळ. बाहेरून असं दिसते. एवढी गर्दी आहे. आज शनिवार आहे मित्र. बघा हो, इकडे हवन कुंड आहे. इकडे हवन होतं. इथे कोणाला पावती वगैरे जर स्वेच्छेने फाडायची असेल तर पावती पण फाडू शकतो आपण, अन्नदानाची वगैरे. काका नाव काय तुमचं? रमेश पाटील. हां, रमेश पाटील काका आहे हे. आणि निस्वार्थ सेवा आहे यांची इथे वनवाशा मारुती इथे. आज शनिवार आहे त्याच्यामुळं खूप गर्दी आहे. आणि वातावरण छान आहे. महाप्रसाद चालू आहे छान बाहेर. आपण आता आतमधलं दर्शन घेऊया. लहान मूर्ती बजरंगबलीची. आणि हे जोड मारुती आहे. जोड मारुती, 2 मारुती आहे इथे. 2 मारुती आहे. हे महाराज आहे. बघितलं, दर्शन घ्या मित्र. वनवाशी मारुती. चला प्रदक्षिणा मारू आपण. हे हनुमान चालीसा. किती सुंदर दिसून राहिलं बघा. मंदिर छान आहे मित्र. हो, पूजा सुंदर केली. छान पूजा केली मारुतीची. सुंदर प्रसन्न वाटून राहिले इथे. पैसे थोड्या वेळा टाकतो.
छान मंदिर आहे आणि गर्दी खूप आहे. इथे नेहमीचे कार्यक्रम चालू राहतात मित्र हो. हे बा, सकाळचे 9:10 झाले आहे. इकडे पाकशाळा आहे. इकडे मोठा हॉल आहे. इकडे पाकशाळा चालू आहे. तिकडे ते स्वयंपाक चालू आहे. महाप्रसाद. बघा इकडे महाप्रसाद चालू आहे. छान आहे आणि सगळे उत्साहामध्ये करून राहिले हे. आणि हा हॉल आहे. इकडे हॉल आहे सगळा. 2 हॉल आहे. 2 आहे का? 2 किचन आहे. 2 किचन आहे इथे. 2 हॉल आहे आणि खूप डेव्हलप झालं पहिलेपेक्षा. सुंदर आहे. इथं काका दरवेळेसच महाप्रसाद राहतं का? दर शनिवारी. मंदिराकडून राहते की लोकांकडून राहते? लोकांकडून राहते. अच्छा अच्छा अच्छा. लोकांकडून नाही आलं हां, मंदिराकडून करतो. मंदिराकडून पण राहते. अरे वा रे. चला मित्र हो, बाहेरचं दाखवतो मी तुम्हाला. पुजारी कक्ष आहे तो. कोणचा? हे कार्यालय आहे. हां हां, हे बघा इथे पुजारी कक्ष. इथे पुजारी राहतात. हां, म्हणजे सेपरेट त्यांची व्यवस्था केली आहे. हां, सेपरेट केलेली आहे व्यवस्था. छान आहे. रूम वगैरे छान आहे. आणि बघा विठ्ठल दरबार आहे. हां इथे भजन वगैरे राहते ना. हां, इथे भजनही राहतं. भजन आरती वगैरे. आरती भजन. हे कार्यालय आहे. हे मंदिराचं कार्यालय आहे. हां हां. या काकांची निस्वार्थ सेवा चालू आहे. वनवासी मारुती इथे. किती वर्ष झाले काका? हां, 89 पासून आहे. 1989 पासून काका सेवेमध्ये आहे वनवासी मारुतीच्या. आणि निस्वार्थ 1 रुपया न घेता. हे बघा. स्टोर रूम आहे इकडे. हां, हे स्टोर रूम आहे. हे बघा इथे सगळे भांडे कुंडे सगळं राहतं. हां, इकडे पाकशाळा आहे. इकडे स्वयंपाक बनतं. महाप्रसाद इथेच बनवून राहिला गरम गरम. आणि जो येईल तो एका लाईनमध्येच बसेल. आमदार राहो, खासदार राहो, कोणीही राहो. हे अध्यक्ष गणपतराव काळे आणि उपाध्यक्ष आहे प्रमोद भाऊ लंगोटे आणि सचिव आहे गोपाळराव पांडे आणि व्यवस्थापक आहे स्वतः काका रमेशराव पाटील. हे काका. काका वय किती आहे तुमचं? 66 वय आहे. पुन्हा तंदुरुस्त आहे आणि स्फूर्ती त्यांची 16 वर्षाच्या मुलासारखी आहे. जय गुरुदेव. तुमचं नाव काका? श्याम परडके. हे बा यांची पण हे बा प्रत्येकाला आय कार्ड दिलेले आहे संस्थांनी. खूप डेव्हलप झालं मित्र हो इथे. या काका यांची पण सेवा निस्वार्थ आहे 1 रुपया न घेता. छान छान छान. येतो काका. बघा चित्र किती छान आहे. तैल चित्र आहे. सुंदर. रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम.
छान आहे. आणि हे बोर्ड बघा, आजच्या महाप्रसादाचे सहयोगी सभासद, आजचा महाप्रसाद यांच्याकडून आहे. संतोष भाऊ पोकर्णा दर शनिवारी त्यांच्याकडून 12 किलो शिरा आहे. आणि राजाभाऊ सूचक महाप्रसाद. चला आता बाहेर जाऊ आपण. छान डेव्हलप केलं हे. असं वातावरण आहे इथे. ज्यांच्या हातात जी सेवा लागली ते सेवा करतात. गर्दी छान आहे. शनिवार आहे आणि अशी दरवेळेसच गर्दी राहते इथे. 600 ते 700 लोक येऊ शकतात रोजचे का दर्शनवाले. बघा मित्र, दरवेळेस इथे 600 ते 700 लोक जेवतात म्हणते, महाप्रसादाचा आनंद घेतात आणि सगळ्यांची निस्वार्थ सेवा आहे इथे. आपणही घेऊ प्रसाद. बघा महाप्रसाद, मसाले भात आहे, शिरा आहे आणि कढी आहे. कढी आहे. भाऊ प्लेटा नको टाकून अरे टोपल्यात टाका, टोपल्यात टाका, डाल्यात. अरे खूप छान आहे. आणि इथे पाण्याची व्यवस्था आहे. लोकांना एक कळायला पाहिजे, हे प्लेट देऊन राहिले पण इकडे तिकडे फेकून राहिले. एका टोपलं ठेवलं आहे त्यांनी, त्याच्यामध्ये जमा करायला पाहिजे यांनी. हे चुकतं, भक्तगणांचं चुकतं हे. गर्दी खूप आहे मित्र. गाड्या वगैरे छान आलेल्या आहे इथे. आणि रोडवर आहे मित्र हो, आर्नी रोडवर आहे. रोड टच आहे बिलकुल. हा, हे इकडून यवतमाळकडून येतं, इकडे आर्नीकडे नागपूर तुळजापूर हायवेवर आहे. आणि नेहमी इथे काही काही कार्यक्रम चालूच राहतात. छान आहे, किती छान आनंद घेऊन राहिले लोक. बघा महाप्रसादाचा खूप छान आनंद घेऊन राहिले, मस्त वाटून राहिले. मित्र हो, व्हिडिओ आपला मोठा झाला आता छान. मी इथेच थांबतो. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भला. जय श्रीराम, जय बाळूमामा.